नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सँडविच ढोकळा. साधा ढोकळा तर आपण नेहमीच खातो, एकदा तरी असा पण बनवून बघा. ना चटणी वेगळी बनवण्याची आवश्यकता पडते ना काही, आणि अगदी झटपट बनणारा आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये मी 1 कप खट्टवालं दही घेतलेलं आहे, आंबट दही घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल थोडंसं खट्टं राहील असं पण दही घेऊ शकता. आता दही घेतल्यानंतर त्यामध्ये 1 कप पाणीसुद्धा ॲड करायचं. 1 कप दही आणि 1 कप पाणी घ्यायचं आणि जसं ताक राहते ना, ताकासारखं त्याला बनवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये बारीक रवा जो 1.5 कप घ्यायचा तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. सपोज तुमच्याकडे ठोकरवाला असेल ना, तर त्याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि तो पण तुम्ही टाकू शकता. बॅटर मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत चटणीची तयारी करूया. त्यासाठी 2 ते 3 चम्मच शेंगदाणे घेतले, त्याला भाजून घेतलं व फूल काढून घेतलं. नंतर त्यामध्ये टाकण्यासाठी काही इन्ग्रेडियंट घेतले. अगोदर मी बॅटर थोडंसं चेक करून घेते, कारण की हे बॅटरसुद्धा आपल्याला त्यामध्ये थोडं टाकायचं आहे. 2 चम्मचच्या जवळपास, 2 ते 3 चम्मचच्या जवळपास. बॅटर थोडंसं झालेलंच आहे. तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भाजलेले शेंगदाणे आहे ते टाकायचे आणि सोबतच थोडंसं अद्रकाचा तुकडा, 2-3 लसणाचा गराया, मिरच्या, तिखट कमी जास्त मिरच्या करू शकता तुम्ही, आणि एखादा चम्मचच्या जवळपास जिरं, चवीनुसार मीठ व 2 चम्मच साखर घालायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला लेमन ज्यूस आवडत असेल ना, तर थोडंसं लिंबाचा रससुद्धा तुम्ही टाकू शकता. मी खट्ट दही आहे म्हणून मी लिंबाचा वापर केलेला नाही आहे. आणि नंतर त्यामध्ये थोडासा पुदिन्याचा पत्ता आणि कोथिंबीर ॲड केली व सोबतच थोडासा फूड कलर, की कलर चांगला येईल चटणीला म्हणून. अगोदर थोडंसं दरदरा बारीक करून घेतलं पाणी न घालता. नंतर यामध्ये जे बनवलेलं बॅटर होतं ते टाकलं 2 ते 3 चम्मच आणि थोडंसं पाणी टाकलं. आता बघा ही चटणी म्हणजे तयार आहे. आता हिला साईडला ठेवायचा ना, कलर पण खूप छान आलेला आहे. फूड कलर नाही टाकला तर जेव्हा आपण ढोकळा बनवतो ना, तर चटणीची जी लेअर असते सँडविचची 3 लेअरची असते, तर ती थोडीशी पांढुरकी दिसते, म्हणून फूड कलर टाकला की आणखी छान कलरफुल दिसते. बॅटर पण रेडी झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एखाद्या चम्मचच्या जवळपास तेल घालायचं. रिफाईंड ऑइल घालायचं, जे स्मेल वगैरे येते ना, मस्टर्ड ऑइल वगैरे असं काही नाही घालायचं. जे नॉर्मल आपण घरी वापरतो ना तेच घालायचं. मिक्स करून झाल्यानंतर बॅटरला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं, इक्वल. अगोदर मी थोडं काढून घेतलं आणि नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे. बॅटर अगर पतलं असेल किंवा गाढं असेल ना, तर त्यामध्ये थोडंफार पाणी लागत असेल ना तर टाकायचं, नाही लागत असेल तर नाही टाकायचं. बॅटर इक्वल करून झाल्यानंतर ज्या ट्रेमध्ये तुम्हाला बनवायचं आहे त्याला थोडं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आणि एका बॅटरमध्ये थोडासा इनो, 1/4 टेबलस्पून इनो घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ॲक्टिवेट करून घ्यायचं व मिक्स करून जे ट्रे आहे त्यामध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. जेव्हा बॅटर इक्वल करत होती त्याच टायमाला पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता हे ट्रे त्याच्यामध्ये ठेवायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत जी चटणी आहे ती थोडी गाढी होती, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं व यामध्ये पण आपल्याला 1/4 टेबलस्पून इनो घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता हा जो एक पार्ट आहे तो शिजलेला आहे, तर त्यावर चटणी स्प्रेड केली मी आणि यालासुद्धा शिजू द्यायचं आहे. नंतर जो दुसरा बॅटर आहे त्याच्यामध्ये पण थोडासा 1/4 टेबलस्पून इनो घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि शिजल्यानंतर हे सुद्धा बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता बघा चटणीचं पण शिजलेलं आहे, म्हणजे दोन्ही लेअर शिजलेले आहे. तर ही तिसरी लेअर आहे ना, तीसुद्धा त्यावर स्प्रेड करून घ्यायची छानपैकी. आणि याला नंतर याच्यावर झाकण झाकून कवर करून घ्यायचं सर्व. आणि हां, कलरसाठी तुम्ही यावर थोडंसं रेड चिली पावडरसुद्धा टाकू शकता.
कारण की कलरफुल दिसण्यासाठी आणखी छान दिसते. तर रेड चिली पावडर टाकायचं, नाहीतर मग स्किप पण करू शकता, हळद पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आणि हे शिजू द्यायचं 10-12 मिनटं. आता बघा 10-12 मिनटानंतर टूथपिक क्लिअर निघत आहे, म्हणजे ऑलमोस्ट शिजलेलं आहे. तर मी याला 2-1 मिनटं शिजू दिलं, आणखी थोडंसं हाताला चिकट वाटत होतं तर, आणि नंतर काढून घेतलेलं आहे. यावर तुम्ही बनवलेला तडका, जो आपण तडका टाकतो ना जिऱ्या मोहरीचं कढीपत्ता वगैरे टाकून, तो तुम्ही टाकू शकता. सोबतच यामध्ये तीळ पण टाकू शकता. मी तीळ वगैरे टाकली नाही, कारण की मुलांना आवडत नाही म्हणून. तर मी मिरची आणि आणि कढीपत्त्याचा तडका लावला जिरं मोहरी घालून. आता हे सर्व स्प्रेड करायचं मस्तपैकी, आणि नंतर पीसेस कट करून घ्यायचं आहे. खूप मस्त वाटते, जसं आपण सँडविच खातो ना कोणतं पण, तर तशाच प्रकारे लागते. बट जो नॉर्मल ढोकळा असते ना, त्यापेक्षा हा ढोकळा एकदा तरी बनवून बघा. सोपी पण आहे बनवायला, आणि खायला पण टेस्टी आहे. अशा प्रकारे सर्व पीसेस कट करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जशा शेपमध्ये तुम्हाला कट करायचे असेल ना, तसे तुम्ही कट करू शकता. मी स्क्वेअर शेपमध्येच कट केले, कारण की असेच छान दिसतात ते पाहायला आणि खायला पण. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा नक्की, आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला, आणि फॉलोसुद्धा करा. अशाच रेसिपी बघत राहा आणि खात राहा. थँक्यू.